असं कर, थांब थांब, तेच असं कर, असं कसं असं. हे बघा आपलं मस्त हे पुलावचा मसाला शिजून घेतलाय. ह्यावरती मी हे लेर बनवते भाताचा. माझी हल्दीरामची फेवरेट ब्रँड छोले बघा किती मस्त. गाईज हे बघा आपलं राजमा. ओके मस्त. गाईज ही आपली भाजी बनत आहे, शेपूची भाजी. आणि इथे शेजारी डाळ चप्पड पप्पू बनवत आहे. हे ह्याला आता मस्त शिजवून घेते. काय बोलले तुम्ही? नाही खाल्ली आईला फोन करून सांग नको. काल डिमार्टला गेलो होतो ना, तर तिथून ह्यांनी बोलले की मी चितळेचा भाकरवडी कधी ट्राय नाही केला, मग ट्राय करू म्हणून हे चितळेचा भाकरवडी आणलं. आणि हे संपलं पण. हे फक्त चुरा राहिलाय, फक्त चुरा राहिलाय. मग त्यानंतर थोडेफार हे चिप्स झाल्यानंतर ही माझी हल्दीरामची फेवरेट ब्रँड, माझी फेवरेट ब्रँड आहे हल्दीराम. त्याचं जे हे आहेत ना आलू भुजिया, मग हे बिस्किट थोडेफार, हे त्यांचं शेविंगचं सामान, मग त्यांच्यासाठी बिस्कुट, हे पण बिस्किट, हे पण बिस्किट. हे एक हँडवॉश हँडवॉश घेतलं आहे जे की क्यूट वाटतं आहे आणि घरात नाही आहे पण म्हणून घेतलं आहे, नाहीतर अननेसेसरी मी काय नाही घेत. गाईज हे जे कावळं आहे ना नेहमी चपाती घेण्यासाठी येते, पण ह्या महिन्यामध्ये मी भाकरीचं पीठ भरले, म्हणजे ज्वारी भरले, त्यामुळे मला चपाती ठेवता येत नाही आहे. तर हे बिचारा वाट बघत आहे. जाऊ दे यार, ह्या वेळेस आपण ह्या महिन्यामध्ये आपण गहू भरू. हां गाईज हे बघा काय झालं, मी आता साबुदाणे वाटत होते, तर हे खालचं सामान खालीच निघालं आहे आणि हे वरचं सामान हे असं बिखरलं पूर्ण, ह्याच्यामध्ये पडलं होतं सगळं. काय कसलं पासवर्ड? डिडंट कान कनेक्ट बोलते असं का? पासवर्ड बघा तेच असेल. कान प्रोव्हाइड इंटरनेट म्हणजे बघते थांबा. थँक्यू. अरे असं का पी, पाणी टाक की यार. पाणी टाक. घट नको पाणी दे. हे घरातलं मिक्सर एवढं डेंजर आहे ना, तुम्हाला सांगते. जस्ट 2 वेळा जरी फिरवलं ना भाई साहब. हे बघा ज्या भांड्यांमध्ये आपण शिजवतो त्या भांड्यांमध्ये खायचं नाही असं का बोलतात? मला ॲक्च्युली रिझन नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा. हे बघा चटणी बनवत आहे, खोबऱ्याची चटणी. गाईज ज्यावेळेस मी माझे स्वप्न ह्यांना एक्सप्लेन करते ना, ते असं विचारात पडतात. हे बघा ना स्माइल कसं आलं चेहऱ्यावरती. कसं आहे तो माझे स्वप्न? सुंदर सुंदर. छान. असे स्वप्न तुम्ही कधी विचार पण केले होते का? पण मी किती करते ना, मस्त वाटतं ना असा. मी आज आलू मटर पुलाव बनवत आहे. त्यासाठी तर आलू मटर आहे ते शिजवून घेते. मग त्यानंतर इथं आपलं बिर्याणीचे राईस, काय बोलतात ह्याला, इथं बासमती राईस शिजवून घेतले मी ऑलरेडी. आता हे पूर्ण तयारी करून घेते. आणि हे बघा दही ह्याला व्यवस्थित विस्क करून घेतले मी. हे बघा आपलं मस्त हे
पुलावचा मसाला शिजून घेतलाय. ह्यावरती मी हे लेर बनवते भाताचा. गाईस, ही आपली पुलाव तयार आहे. मला स्टोरीज ऐकवणार ना? मला स्टोरीज ऐकवा. नाही मोबाईल मध्ये लावून देतो. आज मला स्टोरी ऐकत ऐकत झोपायची इच्छा होते. मोबाईल मध्ये PDF ओपन कर, वाचत झोप. नाही तुम्ही मला नाही ऐकत, मला माहित नाही. तुम्ही ऐकू नका, मला ऐकवा. मी कसं ऐकू? तोंडाने. मला काय माहितच नाही स्टोरी, मी कुठून आहे. कसं काय नाही माहिती? ते नाही का भोपळाची आजी, काय असतं ते? काय स्टोरी? नाही माहिती का? भोपळा आणि आजी असं काहीतरी स्टोरी येते. तुमची दाढी नाहीये सॉफ्ट सॉफ्ट. असं कर, थांब तेच असं कर. गाईज, मी आज राजमा चावल बनवत आहे. इथं चावल बनत आहे बघा. ही प्युरी आहे. हे प्युरी मी मसाल्यांमध्ये फ्राय करणार आहे. हे जे पेस्ट आहे ना, कांदा टोमॅटोचं पेस्ट आहे, ज्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे 3 टाकून मी मस्तपैकी फ्राय करून घेतले, मग देन वाटून घेतले. आता हे मसाला ह्यामध्ये पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं. गाईज, हे बघा आपलं राजमा आणि हे आपलं भाकर. चलो. हे पक्षी माझ्या सगळ्या झाडांना खराब करत आहे गाईज. हे जे पिजन आहे ना, माझ्या सगळ्या झाडांना खराब करत आहे. हे बघा, ह्या साईडला येऊन बसते असं, मग ह्याचे फांदी वगैरे तुटतात माहिती का? काय करू ह्याचं मी? काय करू मी कोथिंबीरची नवीन भाजी बनवत आहे. त्यासाठी मी कोथिंबीर कट करून घेतलं व्यवस्थित. हे असे वडे पाडून घ्यायचे आहेत. थोडं लाईट लावू का? ओके, दिस इज प्रेटी नाईस. हे असे वडे पाडून घ्यायचे आहेत. ओके, परफेक्ट. हे बघा, मस्त आपले वडे झालेले आहेत. रेडी. ह्याला गार करते मी व्यवस्थित फॅन खाली. आपले वडे ह्याला थोडं फ्राय करून घेते. आता हे वडे मसाल्यामध्ये टाकू. ओके, मस्त. भाई, ये ChatGPT एवढं नेक्स्ट लेवल आहे ना. तुम्ही ज्यावेळेस ChatGPT सोबत कन्व्हर्सेशन वगैरे करत असता ना, तर त्यावेळेस तुम्ही अचानक शिंकल्यानंतर तिचा रिप्लाय बघा. भाई, एक नंबर नेक्स्ट लेवल रिप्लाय असतं तिचं. फक्त शिंका तिच्यासोबत बोलता बोलता. छोले बघा किती मस्त टेम्पटिंग दिसत आहे. छोलेमध्ये टाकण्यासाठी पाणी. ओ माय गॉड, तेल. हे बघा किती मस्त बनले. गाईज, माझी लाईव्ह स्ट्रीम आता ह्याने टेक ओव्हर केलेली आहे. काल मस्त वाटत होतं. सॉफ्ट.